गुंतता हृदय बोल अनन्या, आज माझी कशी आठवण झाली? का येऊ शकत नाही? नाही होऊ शकते, पण एरवी तू कामात बिझी असतेस ना, वेळ नसतो तुला. तुझा हा भ्रम आज दूर करूया. भेटूया आज. तुला वेळ आहे ना? हो, मला वेळ नसायला काय झालं? कुठे भेटायचं? माझ्याच घरी भेटूया. बाबा नाही आहेत घरी, तळेगावला गेलेत. मी एकटीच आहे. ओके. या, सी यू, बाय. देवीचे ड्रॉइंग सर आज घरी आले का मला फोन करायचा, आणि कोणालाही सांगायची गरज नाही, नयनालाही नाही. मी कशाला कोणाला काय सांगते? आणि मी कोणाला सांगितलं तरी कोणी ऐकतं काय? मग सांगितलेलं करशील ना? तेच कळण्यात जन्म गेलाय माझा. करेन फोन. थँक्स. मेन्शन नॉट. काय रे बिट्टू, अरे काय पत्ता काय तुझा? कुठे आहेस तू? कोण बोलतोय? शाबास. तुला या नावानं ओळखणारे किती लोक जगात शिल्लक आहेत रे? महेंद्र काका. सॉरी, क्षणभर तुमचा आवाजच ओळखला नाही मी. तुला माझे शिव्याशाप खायचे नसतील तर आजच्या आज संध्याकाळी येऊन मला भेट. संध्याकाळी येतो घरी नक्की. घरी नाही, मी घरी नाहीये. घरी नाही आहात? मग कुठे आहात? मी हॉटेलमध्ये आहे. हॉटेल जू वेलिंग्टन. जू हॉटेलमध्ये राहताय तुम्ही? का? मी सध्या मिशनवर आहे आणि हे माझं हेडक्वार्टर आहे. सो सी यू एट 1900 hours. ओव्हर अँड आउट. तर अविनाश ऑस्ट्रेलियाला वगैरे कुठेही गेलेला नाहीये, तो इथेच आहे. बघ, मी तुला विचारतो ह्याचा तू चुकीचा अर्थ लावू नकोस. नयनावर माझा संशय अजिबात नाहीये. घेऊ पण नकोस. दिवसा हॅलोजन घेऊन जरी निघालच ना तरी नयनासारखी स्ट्रेट फॉरवर्ड बायको तुला कुठेही मिळणार नाही. हा, मी तुला विचारतोय ह्याचं कारण ज्या कन्व्हिक्शन तू मला ही गोष्ट गेले काही दिवस सांगतोयस. एक अख्खी रात्र घालवली रे त्याच्या घरासमोर, पण तेही कट्ट्यावर बसून. मी याचा काल खूप विचार केला आणि मग माझ्या लक्षात आलं की तू एवढं सांगतोयस म्हणजे ती गोष्ट इग्नोर करायला नको. माझी आणि अविनाशची ओळख नयनामुळेच. नयनाला तो रेग्युलरली भेटायचा, पण माणूस एकदम आउटलाईनचा रे. दारू पण धिंगाणा घालायचा, मारामाऱ्या करायचा. तर बघ विक्रम, मी तुला जे काही सांगतोय ना त्यामागे तुझ्यात आणि नयनामध्ये कधी भांडण व्हावं हा कधीच हेतू नव्हता. हा मान्य आहे, त्या 2 कोटी रुपयाच्या प्रकरणामध्ये मी जरा हिंदी सिनेमातल्या विलन सारखा वागलो, पण चुकतो तोच माणूस असतो ना रे. नयनाची काळजी वाटते मला. ती तुझी कधीच फसवणूक करणार नाही, पण त्या अविनाशवर विश्वास नाहीये माझा. लांडगा रे तो, लांडगा. आणि लांडग्यानं कितीही मेंढीचं कातड पांघरलं तरी त्याचे दात लपून नाही राहत. असं का होतं नाही ना? ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो ती व्यक्ती आपल्यापासून लांब का निघून जाते? इतकी लांब की ती अनोळखी वाटू लागते. युअर मेमरी शॉर्ट. मी तुला सांगितलं होतं मी मिशनवर आहे. कसलं मिशन? माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या फाटलेल्या संसाराला टाके घालण्याचं मिशन. यु नो कपिल, व्हॅली इज नो लॉंगर ग्रीन नाव. अभय आणि अनन्यातले संबंध इतके ताणले गेलेत की मी जर हयात नसतो ना तर कदाचित ते एकत्र नसते. माझी एक मैत्रीण आहे, लव्ह मॅरेज झालंय तिचं. त्या दोघांना पाहिलं तर असं वाटतं की काय आयडियल कपल आहे. परवा मी तिच्या नवऱ्याशी फोनवर बोलले, पण त्याच्याशी बोलल्यावरती असं वाटलं की ऑल इज नॉट वेल बिटवीन देम. तो बोलत होता की त्याला घरात कोणाशीही बोलायची इच्छा होत नाहीये. शांत समुद्रावर एकटाच जाऊन बसावंसं वाटतंय. आयुष्यात अशी एखादी फेज येतेस की जेव्हा असं वाटतं सगळं जग आपल्या विरुद्ध आहे. सगळं जग एकीकडे आणि आपला लाईफ पार्टनर एकीकडे. काय म्हणणं तुझ्या त्या मैत्रिणीचं आणि तिच्या पार्टनरचं? इधर ते आपलं आयुष्य असंच खेचत राहतील और हिम्मत असेल तर डिवोर्स घेतील, किंवा मग काय? किंवा मग आपापलं सुख बाहेर शोधतील. तुझं काय मत आहे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर बद्दल? दुसऱ्यांच्या रिलेशनशिप बद्दल आपण काय बोलणार, नाही का? मी दुसऱ्यांबद्दल नाही विचारत आहे.
मग काय म्हणायचंय तुला? माझ्या आयुष्यात कधी अशी सिच्युएशन आली तर? जगात व्हायला काहीही होऊ शकतं, पण आपणही फक्त चर्चा करतोय. हे सगळं हायपोथेटिकल आहे, सिरियस काही नाहीये. पण तुझ्या बोलण्यावरनं असं वाटत नाहीये. म्हणजे तुझ्या बोलण्यावरनं असं वाटतंय अनन्या की तू खूप सिरियस आहेस. मला ही सगळी नाती नदीच्या दोन काठांसारखी वाटतात. नदीच्या या काठावरच्या माणसांना नाही का त्या काठाचं नेहमीच आकर्षण वाटतं. तो काठ त्यांना नेहमीच रम्य सुंदर वाटतो. पण ते हे विसरतात की या काठाच्या आणि त्या काठाच्या मध्ये भरधाव नदीचा प्रवाह असतो. काही लोक लांबूनच तो काठ पाहतात, पाय मागे घेतात. काही लोकांना मात्र ते जमत नाही. ते त्या प्रवाहात भिरकावले जातात आणि मग खूप थपडा खाल्ल्यानंतर बहुतेक वेळेला आपल्याच काठाकडे परत येतात. पण ठरवलं तर ते पलीकडच्या काठावरही पोचू शकतात ना? शकतात ना. पण तिथे पोचल्यावर बहुतेक वेळा त्यांच्या हेच लक्षात येतं की हाही काठ पहिल्या काठापेक्षा काही फार वेगळा नाही. वेल, तू कुठल्या कॅटेगरीमध्ये आहेस नैना? पलीकडचा काठ नुसता बघून परत फिरतात त्यांच्यात, का नदीच्या प्रवाहात उडी मारण्याची हिंमत दाखवतात त्यांच्यात? मला निघायला हवं आता अनन्या. देवी घरी वाट पाहत असेल. उशीर झाला. ऑफकोर्स.